श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाकडे भगवंताने गुरुदक्षिणा मागितली. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. हा अर्जुना, तुला ऊर्ध्वगती मिळेल, पण त्याकरता एक करावं लागेल, तुझं मन आणि बुद्धी मला दे. आपण इथं बसलोय आता, ही बसणं ही झाली कृती आणि आपलं मन कीर्तनात ठेवणं ही झाली वृत्ती. पर मनाचा एक स्वभाव आहे दादा. तुम्ही आत्ता मनाला सांगा, हे जा बरं दिल्लीला, गेलं ते, त्याला रिझर्वेशन नाही, त्याला कोणतं ट्रॅव्हलिंग अलाउन्स नाही. आत्ता त्याला सांगा बरं, त्याला जाय बरं संगमनेर शहरात जाऊन आलं. आत्ता सांगा त्याला श्रामपुरात जाऊन आलं. मन चंचल अशी चपळ चाल झाली पाहिजे. मन इतकं चंचल आहे, हे तुम्ही आत्ता सांगा त्याला कुठेही जाऊ शकतं. ते चंचल पण आहे, चपळ पण आहे. बरं, ते थकतही नाही. तुम्ही दिवसभर फिरवा त्याला, ते कधी पाणी मागणार नाही, कधी नाश्ता मागणार नाही, कधी जेवणही मागणार नाहीत. पण मन मात्र इतकं फिरणारं मन आहेत. याला स्थिर करण्याकरता आज जगद्गुरू म्हणतात, स्वतःच्या मनाला स्थिर करतात. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि आपल्या क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपली मनस्थितीच चांगली लागते. यशस्वी होण्याकरता परिस्थितीची गरज नसते, मनस्थितीची गरज असते. हो, म्हणून मनावर सगळ्या गोष्टी आधारित आहे. आणि सायकोलॉजी सांगू तुम्हाला, मानसशास्त्र, ज्याचं मन प्रसन्न ना त्याचे सगळे कामं प्रसन्न. पहिलं वाक्य, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. दुसरं वाक्य, ज्याचं मन प्रसन्न त्याचं पूर्ण जीवनच प्रसन्न. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि चेहरा पाहिला की मन कळतं लगेच. हो, चेहरा पाहिला की मानसशास्त्र 50% तुमचं भविष्य सांगतं. चेहरा पाहिल्याबरोबर लगेच मन कळतं. हो, चेहऱ्यावरची प्रसन्नता ही मनाच्या प्रसन्नतेपर्यंत आम्हाला घेऊन जाते. मनाची प्रसन्नता हीच चेहऱ्यावर जाणवते. हो, कारण डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव्ह असतं. मनाच्या मेमरीला जो सेव्ह डाटा असेल त्याच्यानुसार चेहऱ्याचा डिस्प्ले दिसेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संतांचा आग्रह आहे, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, सुख समाधान इच्छाते, मन करा रे प्रसन्न, मन करा रे मन करा रे प्रसन्न. सर्वसिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. आजच्या धावते युगामध्ये आपलं मन प्रसन्नच ठेवा, कारण कधी कोणाला जगाचा निरोप घ्यावा लागेल सांगता येत नाही. मन प्रसन्न ठेवा.
भेटणाऱ्या माणसांशी अतिशय प्रेमानं बोला. कारण आजचा दिवस कदाचित, माफ करा मला, आजचा दिवस कदाचित एखाद्याचा शेवटचा दिवस असू शकतो. त्याच्याशी तोंड भरून बोला. देह ठेवल्यानंतर पानभर श्रद्धांजली अर्पण केली तरी उपयोग होत नाही, कारण ऐकणारच नाही. आता ज्याला श्रद्धांजली देतोय तीच ऐकायला नाही येत. जिवंत असताना तोंड भरून बोलणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. प्रांत ऑफिसमधले अव्वल कारकून होते. त्यांना एकुलता एक मुलगा हुशार होता, सद्गुणी होता. साहेबांनी रविवारी ऑफिसचं काम घरी आणलं. ऑफिसचं काम करत बसले. तेवढ्यात मुलगा आला. बाबा काय करताय? अरे ऑफिसचं काम करतोय. तुमच्या समोर काय ठेवलं आहे? ते लेजर आहे, द्या मला. तुमच्या हातात काय आहे? पेन आहे, द्या मला. साहेब म्हणे अरे दुसरं लेजर घे, दुसरा पेन देतो ना. नाही, जे तुमच्या समोर आहेत ना बस तेच मला पाहिजे. मुलाचं हट्ट आहे. आता साहेब आहेत, ते ऑफिसचं लेजर आहेत, लेकराला देऊन जमेल का? नाही. साहेबांनी युक्ती केली. त्याला रागवणंही जमायचं नाही, लेजर पण द्यायचं नाही. एक युक्ती केली. त्या लेकराला म्हणे तुला मी 50 रुपये देतो कॅडबरीला, द्या. साहेब त्याला म्हणे असे नाही देणार, एक काम सांगतो तेवढं काम पूर्ण करायचं आणि 50 रुपये घेऊन जायचे. सांगा काम. साहेबांच्या जवळ एक कागद पडलेला होता. तो कागद त्यांनी दाखवला त्या बाळाला. बघ रे, व्यवस्थित बघितला? हो. तो कागद त्याच्या समोरच फाडला साहेबांनी आणि असा वरती फेकला. लेकरू हसायला लागलं. बाबा कागद फाडायचं होतं, मी फाडला असता ना. कागद फाडण्याचं वय आमचं आहे, तुमचं नाही. मी फाडला असता. साहेब त्याला म्हणे कागद जसा अगोदर होता ना तसं मला जोडून द्यायचा आणि 50 रुपये घेऊन जायचे. साहेबांना वाटलं 1 तास 1.5 तास तो कागद जोडेल आणि आपलंही काम होऊन जाईल. पण अमोलदादा मुलगा इतका हुशार होता, त्याने अवघ्या 5व्या मिनिटाला कागद जोडून आणला. 5व्या मिनिटाला, 1.5-2 तासाचं काम 5 मिनिटात झालं. 5व्या मिनिटाला कागद जोडून आणला. बाबा कागद तयार आहे, घ्या, रेडी आहे. साहेबांना आनंद झाला. कागद बरोबर अचूक जोडलेला होता. साहेबांनी 100 रुपये दिले त्याला आणि त्याला विचारलं कागद तू जोडला कसा तेवढं मला सांग. त्यावेळी मुलाचं उत्तर फार छान आहे. आजच्या कीर्तनातून प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. त्यावेळी तो मुलगा म्हणे बाबा ज्यावेळी तुम्ही तो कागद असा वरती करून दाखवा मला, त्यावेळी मी पाहिलं होतं तो कागद होता जगाच्या नकाशाचा. आणि तो जगाचा नकाशा तुम्ही फाडला, जोडायचा अवघड होता. मी त्या कागदाला व्यवस्थित पाहिलं होतं. त्याची एका बाजूनी ना जगाचा नकाशा होता आणि पाठीमागच्या बाजूनी ना एक अखंड उभा माणूस होता. मी काय केलं, फक्त पाठीमागचा उभा एक अखंड उभा माणूस जोडला, पाठीमागून जग आपोआप जोडलं गेलं. एक माणूस जर जोडला आपण आपल्या चांगल्या बोलण्यानं, चांगल्या वागण्यानं, चांगल्या व्यवहारानं, तर एक माणूस जोडला तर ती आपण कमावलेली श्रीमंती असते. पण त्याकरता मनस्थिती चांगली लागते. म्हणून नको नको मना तो माया नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि काळ म्हणजे आमचा मृत्यू. मृत्यू आल्यानंतर आपली काय परिस्थिती असेल, अभंगाचं 2रं चरण. काळाची मोडी बदल बाजूला, 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 काळाची मोडी बदल बाजूला.
संभाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. काळ आल्यानंतर सोडवत कुणी नाही, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयी रे भली भली. भगवान परमात्मा एकच काळाचा मालक, विश्वाचा मालक आहे. एक भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या जवळ असतील ना, तर जग आपल्या विरोधात गेलं तरी भगवंत आपल्या सोबत असतील ना, तर आपल्याला भीती कसलीच नाही. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय पिताश्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त कोटे पाटील परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा आलेला हा योग. सेवेकरता उपस्थित श्री सांदीपनी गुरुकुलातील आमचे सर्व गुणवंत विद्यार्थी, महाराज मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थानचे निष्ठावान सेवक आदरणीय गोरक्षनाथजी पाटील नालकर तेही उपस्थित आहेत. कुटे परिवारावर प्रेम करणारी विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, सर्वांप्रती या कुटे पाटील परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर जय विठ्ठल होईल, टाळकरी मंडळी खाली बसतील आणि त्यानंतर पुढील सूचना होतील. विठ्ठल जय जय विठ्ठल.